नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गावी आलोय. कारण आहे हे जर्सी तुम्हाला दिसत असेल, मॅचेस होत्या गावच्या. त्या मॅचेस खेळायला आपण आलो होतो. दोन संघ आपण खेळवले होते आपल्या वाडीतून, कोसमवाडीतून आपण दोन संघ खेळवले होते. तर काय बाय चान्स काय लकीले आमचं अनलक राहिलं आणि त्या मॅचेस आम्ही आज हारलो. तर आता हे पोरं वगैरे आलेले आहेत सगळे पुण्यावरनं आणि आपण बेत आखलाय कौल चिकनचा. तिकडं आपल्या आईच्या हातचं आपल्याला चिकन, सुक्का चिकन आणि रस्सा बनवते तिकडे चालू आहे ते. आणि आपण इकडं बघा, तुम्ही बघू शकता, 2 मिनटं दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आपण कौल चिकन बनवतोय. इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकतोय, हे अंडे वगैरे त्यात टाकून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. काहीतरी बेत आखायचं म्हणून. आणि आज रविवारी पण आहे. आणि इकडे बघा आमच्या आई, बघू इकडे डोळं दाखव इकडे. एक सुक्क एक राहिलं, हे 2 आहेत बघ, जरा भाजलेलं आहे. घे राजा, हा घे, मीच भाजलाय. इथं बघा चिकन चालू आहे. आईच्या हातचं आणि एक वेगळ्या पद्धतीचं कुठलंही जेवण असू द्या, जरा एक वेगळी चव आपल्याला गावाला आल्यावर गावच्या या पाण्यात पाहायला मिळते. जी चव गावच्या पाण्यात येते कुठल्याच पाण्यात नाहीये असं म्हणायला काय हरकत नाहीये. त्याला जरा भाजा, नाही तर असंच खाल. लिंबू पाहिजे तर आपण ते भाजूया, बघूया चला. जर लिंबू पिळा मस्त. आपल्याबरोबर आपले सहकारी नीलकंठ होडे आलेले नाही. काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल संकेत शेठ? थोडी आज आचार्याची कमी भासते. आज सर्व आचार्य नवीनच आहेत. सहकारी खाली बघितलेलं आहे नवीन त्या अनुभवानुसार आम्ही आज बरोबर थोडासा प्रयत्न चालू आहे. इथं पोरांचा इथं अतिटटीचा सामना आज चालू आहे. नवीन आचार्य आहेत इथे बघा, सार्थक स्वानंद त्यांचे बंधू आहेत जे आज इथे आलेले नाहीयेत. चला हे घ्या, तिकडे घ्या. चला मित्रांनो, कौलवरचं जे चिकन आहे ते आपण करणार होतो, तर त्यासाठी हे कौल लागले बघा. हे आता धुतो आपण. हे कौल धुवून ह्याच्यावरती तेल वगैरे मस्त फ्राय करून ते तुम्हाला दाखवतो आता पुढं कसं काय होणार आहे. तर हे धुवून घेऊ आपण ते कौल. कौलाचं म्हणजे महत्व पण खूप आहे. पहिलं म्हणजे अजून घे ना, उन्हाळ्यामध्ये ह्याच्या खाली थंडावा नाही का, घरांवरती जेव्हा ही कौल होती. हा, हे आपले तात्या आहेत मग जाधव, संघ मालक आपल्या कोसमवाडी संघाचे, जय भैरी संघाचे संघ मालक आहेत. काय वाटत तुम्हाला हे कौल जे काय कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जमान्यात? आता आमच्या जमान्यात तर नाही, नॉनव्हेज खात नाही. कौल चिकनचं नाही म्हणत, कौल चिकनचं नाही म्हणत. हे कौलाची गोष्ट जी आता तुम्हाला पत्रा दिसतोय या बघा वरती सगळा, हा जो पत्रा किंवा आपला स्लॅब बीप आहे. कौलाचा विषय असा होता, कोकणामध्ये पहिला पाऊस जास्त असायचा आणि त्या कौलाच्या उन्हामधून पण गारवा मिळतो त्याच्यानी. उन्हामध्ये म्हणजे जेव्हा मे महिन्यात ऊन असतं, गरम होतं, गरमीच्या वेळी थंड हवा. गरमीच्या थंड हवा आणि पावसामुळे ती कौलं फुटत नसायची जास्त. त्याच्यामध्ये कौलांचा वापर जास्त व्हायचा. पहिले तर नळीची कौलं असायची, आता ही मोठी केलीत. बरोबर. आणि आता तर पूर्ण गाव ही मुंबई सिटी झाली. बरोबर, म्हणून आता तुम्ही घर मिळतच नाहीत बघायला. असं हे कौलाचं गुणधर्म आपल्याला अण्णांनी सांगितलं. म्हणजे उष्णतेच्या काळामध्ये ते थंडावा आणि थंडाच्या काळामध्ये ते उष्णतेचं काम, हे असं ह्या कौलाचं हे योगदान आहे. बघा जे आता काळांतराने आता सगळं संपत चाललेलं आहे. तर ह्याच्यावर आपल्याला कौल चिकन करायचं आहे, लक्षात घ्या. चला चला रे, आपल्याला तिकडे जायचंय. हे चला त्या बाजूला जाऊया आपण. चला पातळ घे, पातळ घे, कौल घे ना. अरे पातळ चिकन घ्यायला का, चिकन पातळ नाही का? चला काम करू. ते नाही ना आपल्याकडं केळाची सोप घेऊ. केळाची असेल खाली. आता कसं आता नको जायला खाली. या ठिकाणी आपल्याला चूल पेटवले ना अजून, घे ना तिकडून इस्तो घे. इथं चूल पेटव चल.
पेटो नुसतं पेटो. तेलीचं सोपं खाली आहे महाराष्ट्रामध्ये एक पान कापून आणि वाटीतनं तेल आणायचं. काय रे काय प्रकार आहे? काय आहे बघू. हे डोरली आहेत छोटी छोटी म्हणजे मोठा होतं असं. हे एवढं एवढं फळ होतं एवढं एवढं असं. काय प्रकार आहे? हे डोरली म्हणजे याचं काय माहिती आहे का, हे सुकवलं जातं. हे सुकवण्यासाठी इथं बाहेर ठेवलेलं आहे. आपल्या आईने ठेवलं असेल ते. हे दातात जी कीड असते ना ह्याच्या बिया असं म्हणजे तुपात टाकून नाही का असं गरम करून त्याचं वाफ घेतली आणि जर ती आपण वाफ तोंडामध्ये घेतली तर त्या किडी ज्या असतात आपल्या दातातल्या त्या पडून जातात त्याच्यातून. नैसर्गिक आहे हे गुणधर्म. कोणाला जास्त म्हणजे गावाकडच्या लोकांना जास्त माहिती आहेत आणि ओरिजिनल किडी बाहेर पडतात. हा तुम्हाला कोणाला लागत असेल तर घेऊन जा. हा अण्णा पेटून झाले पेटून झाले. नाही ये आता घेऊन पेटवून आणि पेटवून या. आता चिकन तर खायचंय ते घेऊन ये. 1 किलो आपण 1 ते 1.5 किलो याच्यामध्ये ठेवलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि 1.5 किलोचा आपण ते हे केलेलं आहे चिकन केलेलं आहे. ठेव हे पेटव जरा. हा ना जिंकली इंडिया. अरे इंडिया जिंकली पण आपण हारलो खाली त्याचं काय. पेटव याला पेटवता येईना. माचीस ऑनलाईन जुन्या काळातला 1996 मधला हा माचीस पेटेल 1996 मधला. जा दुसरा हे दुसरा आणणार भाजीच जा. जाहीर. तर मित्रांनो हीच तो पेटवला आहे. आता हे कौलं आहेत ते आपल्याला ह्याच्यावरती टाकायचे आहेत. ठेव. हा लवकर होईल ना. अशा प्रकारे ते कौलाच आपल्याला मॅनेजमेंट केलेली आहे आपण. मध्ये गॅप राहिले तरी इकडे तिकडे शेक लागेल ना. ओके तर हेच तो आपण पेटवलेला आहे. आता गरम होते चांगलं कौल. तर या ठिकाणी आता हे कौल गरम झाल्यानंतर ना लगेच झालं रे. हे बघ तापलं. तापला हात लाव जरासं तापला लगेच. तर हे तापायची वाट बघू आणि नंतर ना आपण यावर तेल सोडू. हा तर आता आपण तेल टाकतोय मित्रांनो आणि हे केळीचं पान आणलेलं आहे त्यामधून हे असं सगळं पसरवत आहेत. अरे तुम्ही चुकीचं केलं. आचार्य नवीन आहेत ना. तेल पूर्ण खाली जाणार आहे. असं कौलं उलटी जरा खाली टेकस लाव. अरे ही बाजू वर कर. आता ते असं टाकलं खाली जाणार. हा बरोबर आहे. खाली निघून जाईल. हे आता आमचे हे जर नवीन स्ट्रॅटेजी लावणार आहेत त्यामुळं कसं आहे आणि हे आमचे शेणे जाणतात त्यांनी हे कला दिलेली आहे आम्हाला. लाव की दगडे आता. हा असं दगड लावले तरी चालेल. बघ भाडका येतोय बघ. अरे अरे फुटला कौल फुटला. कौल फुटलं हे. भडकाच जो जास्त झाला तो पुढच्या महिन्यात होली ते आताच लावली. पाणी सांडणार नाही तुझं. 1 मिनिट हा येऊ दे सर 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 असा आवाज येतोय बघा मित्रांनो इथं. कौल तापलं मग आणत आपला ते नीट लावतील पूर्ण नीट लावतील. इकडेच सर आतमध्ये टाक संख्या. इथं 2 आचार्य इथं जुजताय. पहिले तर बरोबर नाही. जरा पहिले तर तुम्ही जरा आकुडच घेतला हो. जरा लांबून घेतला असता ना. मला वाटतंय अशा रीतीने आपल्याला 1-2 किलो तरी तेल लागू शकतं. काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय सुदर्शन कदम. दादा चिकन टाक. बोला बोला. आपल्या इथं एक जण मालकरी बुवा आलेत. हे बघा बघायला आलेत ते. टाक बघू टाक ट्रायल साठी. हा ट्रायल साठी हलवणार कसं पण त्याला आता हलवायला काहीतरी लागेल. टाकायला वरून टाक. नाही पण हे लागलं काहीतरी हलवायला. थांब हलून गो वाईट जरा गरम होऊ दे त्याला. तेल सोड राजा तेल सोड टाक वरनं तेल टाक वरनं. आता एकाची कला बघा तुम्ही. 4 जण 4 परीने बोलणार आहे बघा. अरे ऑप्शन नाही आपल्याला नाही तर उकडायला लागेल. तरी हे आचार्य जरा शांत दिसत आहेत. त्याला तो लुकड घेऊन या. आणि इकडे कोण तर आपलं आता पलटिकेशन करणार. तोच विषय आता. काय पलटी कर. चिमटा काय माती यार तेल टाक की सांगते. 2 काटे घे ना. काटे घे ना. हे त्यानेच कर नाही ते. राजेश लोखंडाची तार बी आहे का बघ. आयला म्हणा लोखंडाची तार आहे का. तेल टाक की. टाकतोय की लावड्या काय कसं व्हिडिओ करणं कौल चिकनची. ते बेसन पीठ राहिलं खाली. इथं कौल चिकनचे फ्राय चालू आहे.
तुम्हाला वाटतं याच्यावर ठेवू हे हा हे बदल एकावरच बदल इकडे एवढं मॅनेजमेंट नाही होणार कसं करायला पाहिजे मी काय म्हणतो तू इकडे तेल होत ना खाली जाईल रे इकडे असं थांबला हो इकडे बांध घाल ह्या साईडची गॅस सुरू आहे ह्या साईडचे ग्लास सोडा नाही आचारी पण स्लो आहेत त्यामुळं कसं आहे आचार्यांचा हात काय तिथपर्यंत पोहोचत नाहीये इकडची गॅस इकडची तेल कुठे गेला आचारांना सूचना झाले काय मॅनेजमेंट करतो मला वाटतं हे चिकन जर आपण तव्यात वगैरे घरामध्ये जरा गॅसवर केलं असतं तर परवडलं असतं पैसे वाचले पण कौल आणि हे जरा चूल बिल करून जे मांडलेलं आहे आपण संसार तुमचा तवा बिघडलाय झाला नाही नाही असंच पाहिजे व्यवस्थित असंच पाहिजे जरा क्रंचीच पाहिजे नाही का हा बस एक एक सगळं उलट कर राजा तू जेवढं बघतोय तेवढं एका सगळ्या साईडून काय कारण काय नाही ती कडे उतर इकडं काय करतोय आता शिजवायला घेतला हो का काय मग परतायचं आता डायरेक्ट तेल टाकून काय नाटकं झाली कोणची नाही याच्यावर पण हे अजून एक करू हे चांगलं लागणार माहितीये का लय वेळ लागेल हे कौल चिकनचा आपल्याला इथं कळलेलं आहे आचार्यांना कसं असतं आपल्या बाहेर झाले हे हिसाबाच्या बाहेर चाललेलं मटेरियल आहे आणि हे हिसाब बघा एवढा अजून हिसाब आहे हे आचार्य आहेत आणि हे काय नाही नॉर्मल आचार्य हा. पण हे बघा इथं इथं बघा त्यांनी आता दुसरी कढई आणून दुसरी चूल पेटवलेली आहे पण हे कौल चिकन मस्त झालेलं आहे आपला जो बेत आखलेला आहे ते झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे अरे तडका दिलाय मस्त रे हे झालंय बघ केला पाहिजे त्याला जास्त कवलं नाही परफेक्ट आहे हे बघ अरे तुम्ही माझ्याकडे इकडे येऊ शकता मी आता नवीन आचार्य आहे. तर हे बघा हे दोन मी केलेले आहेत याची जी डिझाईन आहे ती बघा कलर आहे तेल कुठे आहे कलर आहे आपला तेल आहे शिजलंय रे टाका तुम्ही अजून अरे हे बघ शिजलंय याला तुम्ही बघू शकता हे कौल चिकन फ्राय असं झालेलं आहे थोडक्यात क्वालिटी झालेलं आहे तर ह्याच्यावरच करा मी तर तुम्हाला केले जाते क्वालिटी आहे आणि तुम्हाला इथं जरा जवळ या ही बघा ही पानं पण टाकलेली आहेत माझ्या रेसिपी मध्ये ही कुठली पानं आहेत तुम्हाला माहितीच आहे भांबरूट जे आपण बिफ्टी करायला वापरतो हे कुठले शेंगदाणे हे झालं ते मागाशी दाखवलंय ते हे दातामध्ये किडी असतात ना त्या किडी याच्यातून जातात म्हणजे याचा जरा वाफारा घ्यायचा आणि जर वाफ घ्यायची की ते किडी पडून जातात पाण्यामध्ये नाही तूप घ्यायचं मग ते पुढच्या कोण सांगणार हे जे आहे ना पलेता वगैरे गरम करायचं त्यावर तूप टाकायचं आणि त्या बिया आहेत त्या त्याच्यावर सोडायचे गरम असताना आणि त्याची जी वाफ येते ना म्हणजे धूर येतो ना तो धूर आणि असा करायचं किडे बाहेर आणि ओरिजिनल किडे असतात दातात मध्ये आपल्या ओरिजिनल किडे असतात अशा तसं बारीक बारीक सुद्धा सारखे असतात ते दोन आहेत तुला ते बघू ना तिकडच्या कावल्यावरच नाही ते जास्त शिजलंय ते इकडे वाटतं गॅसचा का सिलेंडर संपला वाटतं तर मित्रांनो आपले हे कौल चिकन फ्राय झालेलं आहे आपण टेस्ट करतो कशी एक वेगळी टेस्ट खरंच वेगळी टेस्ट आहे कौल चिकन कधी तुम्ही बघू ट्राय करून एक नंबर लागते तर वेळ पण खूप लागतोय त्यामुळं आपण काय केलेलं आहे तुम्हाला दाखवतो खूप लागल्यामुळे आम्ही आपलं डायरेक्ट तेल याच्यात टाकलेलं आहे तेल याच्यावरच हे करतोय याच्यातच परतून उकडलेली अंडी घेऊन आता असं तळलेलं आहे आपण मित्रांनो आणि असं फ्राय करून आता हे करतोय ते माझं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे असं म्हणतोय मी तुम्हाला एक देत असं पाहिजे रे हे काय तुम्ही करता तुझं एक हे करतो ना अजून एक स्पेशल तडका मारून भांबरूट टाकतो भांबरूट पाहिजे का तुला ते बघ ते भांबरूट टाकलेलं आहे काय भांबरूट
मस्त आता हे चिकनचं फ्राय ए आणि ह्याच्यात हात टाकू नका, एकदम असं ढीग लागला पाहिजे आणि मग नंतर मी एक व्हिडिओ घेणार त्यामुळे म्हणतोय, बाकी काय नंतर हात टाकायचं तेव्हा टाका. मागची आणि मागे दगड लाग. थोड्या वेळापूर्वी मित्रांनो आपले हे आचार्य आहेत. पकड करून न्याला राजा सोड सोड आता तेलाच अख्खं पातेलं खाली झालं असतं. मी म्हणतो तरी सांग केला पडणार हा. तर अशा वेळेला आपल्याला नीलू आणि रणजित भाऊची आठवण येते. हा पप्या, शैल्या, सतीश भाऊ ते नव्हते आपल्या प्लॅनला तेव्हा. तेव्हा नव्हते पण आपल्याबरोबर असतात त्यांची नावं सांगतो रे. डायरेक्ट लाव. आमतर अंडी पण आपण हे उकडलेले आहेत. इकडं टॉस दाखवू. धुईच्या याला काय रे निकार पडला होता त्याच्यावर दिला पाय. तर मित्रांनो हे असं आपलं आता फ्राय झालेलं आहे. जरा जास्त करपलं का रे हे? तिकडं वरती गाव त्या मोहल्ल्याच्या तिकडं लय करपलं. चांगलं होईल नंतर कलर होईल. नंतर न कलर वेगळा होईल का? ठीक आहे चालेल. आमच्याकडे एक याला द्या पांड्याला 6 पांड्या. हा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे चिकन फ्राय झालेलं आहे मस्त पैकी. चला रे. आणि कढई करपलेली आहे आणि अशा प्रकारे हे आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. ठिकाणी मित्रांनो बघा अशा पद्धतीचं आपलं कशा. तर मित्रांनो चिकन फ्राय पण झालेलं आहे. एक नंबर लागतं. तुम्ही पण ट्राय करा असं गावाला आल्यावर. कौल चिकन आम्ही केलेलं आहे. चिकन फ्राय केलेलं आहे. कौल चिकनला जरा आम्हाला कसं हां कढई चिकन नंतर न केलं आपण. कौल चिकनला जरा आम्हाला खूपच जास्त वेळ लागत होता. आत्ता वाजून गेले 9:30. त्यामुळं जरा म्हटलं कढई घेऊ आणि त्यातच तळू. आणि अशा प्रकारे आपण आजचा हा बेत आखलेला आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट टाईम. अजून वेगळा काहीतरी उपक्रम घेऊन येऊ कोकणामधला असंच काहीसा सुंदर. तर तुम्ही या व्हिडिओसाठी तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पुढे पाठवा. धन्यवाद.